न्यू इयरच्या पार्टीसाठी मी घरीच वडापाव बनवले होते, तेही फर्स्ट टाईम. तर त्यासाठी मी इथे 5 ते 6 बटाटे मस्त असे शिजवून घेतले. शिजवताना त्यामध्ये मीठ टाकलं. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिऱ्या मोहरीची फोडणी दिली. सोबत कढीपत्ता भाजून घेतला. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट 1 ते दीड चमचा टाकून घेतली. त्यानंतर शिजवलेले सगळे बटाटे होते ते मस्त असे स्मॅश करून याच्यामध्ये परतून घेतलं. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं. हे मिश्रण छान असं थंड करून घेतलं आणि हव्या त्या आकाराचे मी वडे बनवून घेतले. मी याच्यामध्ये थोडेसे मोठ्या साईजचे वडे करून घेतले होते. त्यानंतर बेसन पीठ, थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून छान असं बॅटर तयार करून घेतलं. गरम तेलामध्ये थोडंसं बेसन पीठ सोडून थोडासा चुरा बनवून घेतला. त्यानंतर वडे मस्त असे बेसन पिठामध्ये कोट करून या तेलामध्ये सोडून घेतले. थोडेसे मोठ्या आकाराचे असल्यामुळे याला तळताना मला थोडासा वेळ लागला, पण एकदम जम्बो साईज वडापाव खाल्ल्याचा फील आला. छान मस्त असे हे वडापाव तळून घेतले. अशा पद्धतीने न्यू इयरच्या पार्टीला हे मस्त असे वडापाव माझे रेडी झाले. सोबत हिरवी चटणी पण.